अण्णा. काय रे पांडा? मी पांडाला विचारलं. नव यंदा काय पळाटी करताय का नाही? बघू, मी मोगमत बोललो. आता आम्ही काय पंचांगात बघताय काय? लोक साऱ्या सोडून सरकी आणाय गेली. अण्णा ऊस आहे तुमचा, पर ऊसाच्या जोडीला कापूस 1-2 एकर पाहिजेनच बघा. दिपवाळीला काय तर पाय काय येतोय, तेवढंच उरावरचं वजन हलकं करतोय कापूस. बरं, पळाटी काढून त्यात पुन्हा खपली बिपली होतीस की. अरे बाबा, ते सगळं खरं आहे, पर कापसाची ऊसतवारी करणार कोण? औषध फवारा, कापूस याचा. पडला पाऊस, आला रोग, खर्च परी खर्च आणि डोक्याला रिकामा ताप. आता हो कंच्या गोष्टीत ताप नाही आहे. गुराळा लावलं काय थोडा ताप झाला? गेल्या साली कारखान्याला कोठा पद्धतीनं ऊस घातला, काय गादीव बसल्या बसल्या ऊसाचं बिल पोच झालं? खरे बाबा, म्हणूनच म्हणतो असली ताप देणारी पीकच कराय नको. आपला भुईमुग करावा. पोरं 4 शेंगा खात्यान काय? बघा बाबा, अहो शेती म्हणजे जुगार आहे मालक. कवा डाव साधल त्याचा काही नियम सांगतो येतोय. आता तुम्ही कापूस करू नका आणि येऊ द्या भाव, म्हणजे बसा चुरमुर्र खात. असं म्हणतोस म्हणजे करावाच म्हण की. अन्न नासावं पर असावं म्हणते. अरे खरे, पण त्याची ऊसतवार कोण करणार? तू करतोस का वाटा? बोल. उद्या सरी सोडायला लावतो आणि सरकी घेऊन येतो. मग एवढं कीर्तन कशा बाई? अहो तेवढंच आम्हाला बी दिवाळीला काहीतरी. मग मी घाई केली. गाड्याला सरी सोडायला लावली आणि मी सरकी आणायला नात्यापुत्याला गेलो. शेडजींनी कापसाच्या इतक्या जाती सांगितल्या की कोणती लावावी हेच समजेना. वरलक्ष्मी, नेमकर, त्यात पुन्हा 4-5 पोट जाती. H4, सावित्री, लक्ष्मी, पार्वती, काय काय नावं. सगळ्यांनी आपापल्या माहितीपत्रकात आपलीच व्हरायटी रोगाला कशी दाद देत नाही आणि एकरी भरघोस उत्पन्न कशी देते हे आकडेवारीनिशी दाखवून दिलेलं होतं. शेवटी शेडजींच्या शिफारसीनंच एक पिशवी घेऊन टाकली. 100 रुपये घालून घरी आलो. पांडानं मसरी तोडून सरकी लावून घेतली. पळाटी 2 पानांवर आली आणि खरपुड्याचा त्रास सुरू झाला. गवतही बरंच दिसायला लागलं होतं. पांडा सकाळी सकाळीच घरी आला. अण्णा. काय रे? अहो तुम्ही आला नाही भगताळ्यात. 2 दिवस झालं खरपुडा पानं खातोय, औषधी माराय पाहिजे. आईला खरपुड्याची बी. बरं आण तू 1 बाटली. 1 बाटली? अहो एकदम मोठा डबाचा ना एंड्रेलचा, परवड तू बी. आणि 17 वेळा आणणार जार, कटकट नको. अरे बाबा, एवढे पैसे नकोत का? आता ते बघा. हां, आणि अजून 1. गावात दिसायला लागले, आत्ताच खुरपाय बसला तर बरं आहे. अरे मग विचारताय कशाला? बसा की. नाही बसतो खरं, पण काहीतरी उचल पाहिजे ना. आता मी, माझी मंडळी, झालंच तर सुनंदी बी, सगळीच घरी राहणार या खुरपाना पाहिजे. बरं अजून 1-2 बाया बघायला लागतील की हो. तर मग त्यांना काही नको हे द्यायला. 100-1 रुपये द्या म्हणजे बघते सगळं. आणि औषध आणा, काळजीनं पंप बी बघा कुणाचं तरी, म्हणजे लगेच 1 फवारा बी मारून टाकतो. काय? पांडा तंबाखू मळत म्हणाला. समजल्यासारखी मी मान हलवली. मुकाट्यानं गाडी जुंपली. खपलीची 2 पोती गाडीत टाकली, पेठला लावली, त्याच्यावर उचल घेतली आणि औषधाची बाटली घेऊन माघारी आलो. पंप बघायला पाहिजे होता. सगळ्याचे पंप एक तर बिघडले तरी होते किंवा त्यांना ताबडतोब औषध तरी मारायचं होतं. मी रात्रीच्या वेळी विचारायला गेलो होतो. वेळ रात्रीची असल्यानंच त्यांचे पंप घरी तरी होते, नाही तर शक्य असतं तर त्यांनी आत्तासुद्धा गाड्यांना औषध मारायला पंप देऊन रानात पिटळला असतं. गायावाया करून, भाडं जास्त ठरवून कसं तरी शिवराम आबाचा पंप आणला. पांडा तोपर्यंत घरी येऊन बसलाच होता. पंप आणि औषधाची बाटली त्याच्या हवाली केली. नीट औषध मारायला सांगितलं. त्यांनी वारंवार मुंडी हलवून, आपण तसलं घरानंच नव्हे, कामात बिलकुल हायगाई करणार नाही. आपलं तसलं घरानं नाही, काम आपण इमानानं करणार, हे सगळं घोळून घोळून सांगितलं. नंतर हळूच डोक्यावर टोपी ठेवत तो म्हणाला, ते तेवढं उचल द्यायचं बघा की.
अरे च्या खरंच की असं म्हणत आज जाऊन मी त्याला 100ची नोट आणून दिली. तो पंप पाटकोळी अडकून हळूहळू गेला. पळाटीची झाडं वाढायला लागली. बुडाशी मिक्सचरचे डोस दिले. पाण्याला जपलं. पळाटी डोलायला लागली, माती धरायला लागली आणि पुन्हा पानावर तांबडे ठिपके पडून पाती गळायला सुरुवात झाली. मी काळजीत पडलो. भिंगरी आहे बघा, भिंगरी, आणि त्यात तांबेरा बी झालाय. पांडा माहितगारासारखं म्हणाला. आता जवळजवळ सगळी औषधं मारून झाली की. रोगारपासून झोलोनपर्यंत सगळी औषधं आणली होती. DDT, BHC पावडर धुरळण्यापासून ते पाण्यात कालवून मारण्यापर्यंत सगळे प्रयोग झाले. परिणामी पळाटीनं अजिबातच अंग टाकलं. पानं तांबडी लाल धुरकट दिसायला लागली. पाती तर गळतच होती. आता कशाची बोंड आणि कशाचा कापूस. औषधावारी मात्र 200 रुपये निघून गेले होते. बाबूराव फिनेल मारा, फिनेल, लय गुण आहे बघा. वाघमोड्याचा दत्तू म्हणाला. अहो सबन शिंदेवाडी फिनेलच मारती बघा. आम्ही फिनेलच्या 2 बाटल्या आणून फवारल्या. काय फरक दिसेना. पांडा पळाटीकडे बघत म्हणाला. कशाचं फिनेल आणि कसलं काय, सगळं बोगस निघालं बघा. औषधात पहिल्यासारखा अंश घालतच नाही सरकारन काय. अण्णा आपण राखेल फवारू, राखेल. एकशिवच्या सगळ्या बागायतदारांनी राखेलच मारले म्हणतात. गुण आहे. आता राखेल फवारू आणि देऊ एक काडी लावून, म्हणजे पारच पडू ह्यातनं पांडवा. मी वैतागानं म्हणालो. छे तसं कसं मालक. मग कसं? आता एवढी औषधं वापरली तर काही उपयोग नाही झाला आणि राखेल न होतोय वय. काय ना बायच होऊन बसलं म्हणजे बॉम्बला. आमच्या नशिबानं पावसाचा एक मोठा सडाका होऊन गेला आणि पुन्हा लख्ख ऊन पडलं. रोग धुवून गेला. झाडं पुन्हा टवटवीत दिसायला लागले. माझ्या मनावरचं मळप जरा दूर झालं. पांड्यानं तेवढ्यात दुसरं खुरपण, आषाढ श्रावणाचे महिने म्हणून 7-8 पायला ज्वारी नेलीच होती. काय होईन ती उचल, कापसाच्या बिलातनं वळती करून घ्या. आपलं हिशेबाला चोख पाहिजे काय, असं सुनावूनही गेला. कापसानं वानगी दाखवली. बोंड हळूहळू उमलायला लागली. कापूस फुटू लागला. एक दिवशी दहीभात, गुलाल, नारळ घेऊन वावरात गेलो. नारळ फोडला. लाह्या, दहीभात सगळीकडे विस्कटला. खोबरं तोंडात टाकत, धोत्राचे धडपे कमरेला गुंडाळत बायका कापूस वेचायला लागल्या. पांढरं फेक झालेलं रान बघून मनात मोगरा फुलला. संध्याकाळच्या वेळी सोनाराच्या ओट्यावर बसलो होतो. याच आपल्या शिरवाळ्याच्या गप्पा. 7च्या बातम्या लागल्या. सगळेजण कान टावकारून बसले. सरकारनं कापूस खरेदी स्वतःकडे घेण्याचा निर्णय घेतला होता. शेतकऱ्याकडचा कापूस एकाधिकारानं सरकारच खरेदी करणार होतं. हमी किंमत देणार होतं. मालाचं वजन आपल्या समक्ष लगेच करणार होतं. लगेच किमतीचा चेक मिळणार होता, अर्थात देणगी वजावट करून. मात्र यात एक किरकोळ मेक होती. या योजनेला केंद्र सरकारनं संमती देताच ही योजना अंमलात येईल असं म्हटलं होतं. कापसाच्या 2-3 वेचण्या झाल्या. घरात कापसाचा माळवदापर्यंत पोचेल एवढा ढीग झाला. पावसा पाण्याची वेळी घरात अडचण व्हायला लागली. शिवाय कापसाला जपायचं आलं. मांजरं त्यात हागून जात. हवेनं पिवळा पडायला लागे. चिमणी विस्तूपासून जपावं लागे. दरम्यान सरकारच्या घोषणा चालूच होत्या. मुख्यमंत्र्यांसह बहुतेक सर्व मंत्री या योजनेला मंजुरी मिळावी म्हणून किमान 2-3 वेळा दिल्लीला जाऊन आले होते. शेवटी सगळ्यांनी एकत्र जायचंही चाललेलं होतं. कापूस विक्रीसाठी सोसायटीचं कार्ड लागतं म्हणून 10-5 रुपये खर्चून कार्डही काढून ठेवलं होतं. त्यावर 2-3 बँकांच्या सह्या लागत होत्या. त्याही धावपळ करून आणल्या होत्या. बाकी सगळी जय्यत तयारी होती. मांडव, बवलं, ताशे, वाजंत्री तयार. फक्त नवरा मुलगा मिळत नव्हता अशातली गत. दसरा गेला, दिवाळी आली तरी सरकारचा घोळ काही संपेना. व्यापाऱ्यांना खरेदी करायला परवानगी देणं म्हणजे स्वतःची आबरू जाणं अशी काहीतरी समजूत करून घेतल्यामुळे सरकार हट्टाला पेटलं होतं आणि आमचा मात्र जीव चालला होता. दिवाळी आली तसा पांडाचा धीर सुटत चालला. अण्णा कवा मिटायचं आता हे? अहो सण तर आला की तोंडा हो. पोरा बाळांना कापडं काय वाढधाड कशानं करायचो? आता पांडा मी तरी काय सांगणार? नाही तसं नव्हं, आता काहीतरी उचल द्या ना, त्याच्याशिवाय कसं काय करायचं? आता उचल तरी किती द्यायची बाबा?
दमडीची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला असली गत झाली. आईला कोणचा बी धंदा करायचा, आपल्याला काही धार्जिनच नाही. जिथं तिथं फाटक्यात पाय. असं कसं? अहो रगड माल निघालाय. निदान 8-10 क्विंटलला तरी मरण नाही. एवढा घोळ मिटू द्या. आणि मिटनच किती हो, मग काय पैसाच पैसे. पण तेवढं आता काहीतरी सणाला द्या. आता आणि किती नेणार बाबा? गाईपेक्षा वासरू मोठं अशातली गत व्हायची पांडवा तुझी. उचलत ज्यादा वाट्यापेक्षा. छे अहो इतकं कुठं उचलले, सहज भेटतंय. असा घोळ घालून पांडवा आणखीन 50 रुपये घेऊन गेला. तरी त्याचं आपलं म्हणणं होतंच, 50 दिवाळी होणं अशक्य. निदान 100 रुपये तरी द्या. आता आम्ही घरातले सगळे आज 5-6 महिने तुमच्या रानात उन्हा पावसात हाडाची काढं केली, तेव्हा दिले 10-5 जास्त, तर काही बिघडत नाही. मलाही ते पटत होतं, पण प्रश्न पैशाचा असल्यानं आणि त्याचाच खडखडाट असल्यानं मी त्याला कसं तरी समजावलं. त्यावर खरे तुमचं. एकमेकाच्या अडीअडचणी आपण नाही ध्यानात घ्यायच्या तर कोणी. असा मलाच उलटा दिलासा देऊन तो निघून गेला. तो गेल्यावर आतनं बायको काढली. मशा नाही तुम्ही. अजून माल इकायचा पत्ता नाही तवर त्याचं फार चुकतं करून बसलाय. त्याने औषध मारलं का इकलं त्याचा तरी तपास केला का तुम्ही? नाही पांडा तसा नाही. औषध कशाला इकल? भोळं सांभाय तुम्ही. त्याच्या विश्वासावर पंप औषध घेऊन बसला. आता बी आपल्याला सणासुदीला काय लागतं ह्याचा विचार नाही, पाचार नाही, लगेच दिली उचल त्याला. अगं बरं एवढं कळत होतं तर मागाशीच बोलायचं ना. आणि तू गेली असतीस मागं औषध मारायच्या वेळी, तर काय बिघडलं असतं का? अहो धरला तर चोर, नाही तर शिरजोर. शेवटी बायकोची कशी तरी समजूत काढली. मजुरांची टंचाई आहे. माणसं तोडायला वेळ लागत नाही, पण जोडायला वेळ लागतो. थोडाफार विश्वास टाकावाच लागतो, नाहीतरी आपला धंदा रानावानातला. एवढं चालायचं. असं माझ्या बावळटपणावर पांघरून घालून टाकलं. दिवाळी झाली आणि सरकारचा निर्णय झाला. केंद्राची संमती मिळाली. चक्र जोरात हल्ली. ताबडतोब जीन ताब्यात घेतल्या गेल्या. केंद्र उघडली गेली. लोकांनी एकच घाई केली आणि खरेदी केंद्रावर झुम्मड उडाली. कापसाची पोती न्यायला गाड्या मिळेनात. गाडीवान दुप्पट भाडं सांगायला लागले. घरची गाडी न्यायची, पण मागास राहिलेली रानं नीट करायची होती. जमलंच तर गहू करायचा होता, म्हणून दुसरी गाडी बघत होतो. शेवटी घरचीच गाडी जुंपली आणि पोती घेऊन केंद्रावर आलो तर जत्रेसारखी गर्दी. कारखान्यावर ऊसाच्या गाड्या लागाव्या तशा गाड्या. आमचा उरच दडापला. आता नंबर केव्हा लागायचा? रांगेत गाडी नेऊन त्या अधिकाऱ्याकडनं फोल्डर मिळवायचं. तो सांगेल त्या जीनवर जायचं, तिथं परत नंबर. आमचा फोल्डर मिळवायला नंबर येतो 4 वाजले. दिवस काढला. बैल गाड्यानं गाडीला टांगून किकून गेली होती. फोल्डर घेऊन जीनवर आलो तर तिथं पण ही वारी. आज काय कापसाचं वजन होईल ही शाश्वती नव्हती. गाड्यानं बैल सोडली, पाण्यावर नेऊन आणली. दिवस मावळतीला गेला तसा पांडा चुळबुळ करून म्हणाला, आता आज काय काटा होत नाही अण्णा, मी चलो का? का बरं? अहो घरी जायला पाहिजे. का तानी पोरं प्यायचीत का तुला? अहो तसं नाही अण्णा. गाय वेली दुसऱ्याला धार काढू देत नाही, वासराला बी पाजू देणार नाही, म्हणून म्हणलं. मग आमच्या घरी तरी कोण येल्या का? मग मी घरी जाऊन काढल की धारा बिरा. सगळ्यांनी हिथं मुक्काम करून कसं बागन? अहो घरी बी काळजी करत असतीनच की. तेवढं बोलणं झेलून त्याने आपल्याला घरी जाणं कसं आवश्यक आहे, आपण सकाळी सकाळी कसे हजर होतो हे सांगितलं. आणि आता दिवस मावळा गेला ना, चालत जाणं काही जमणार नाही. तेव्हा एस टी भाड्याला 2 आणि घरी पोरांना काहीतरी शेवभजी खायला घ्यायला म्हणून एखादा, असे 3 रुपये तरी द्या की. त्याला पैसे देऊन वाट्याला लावला आणि बंद झालेल्या जीनच्या दरवाजाकडे टाकामका बघत राहिलो. सकाळी येताना गडबड झाली होती. मुक्काम पडेल असं मनातही आलं नव्हतं, त्यामुळे अंगावरच्या कपड्यांशिवाय काही आणलेलं नव्हतं. गडी आणि मी पाळीपाळीनं खानावळीत जाऊन जेवण करून आलो. बैलांची वैरण संपत आली होती. राहिलेली चिपाडं केव्हाच पोरांनी पळवली होती आणि आता पोत्यातून काही कापूस लांबवता येतोय का ते पाहण्याचा संभव होता. रात्रभर थंडीत कुडकुडत आम्ही जीनच्या दरवाजापाशी गाडीत पडलो होतो. चायला स्वतःचा माल असून आमची ही परवड.
बाकीच्या लोकांचं बरं आहे, त्यांच्याकडं माल असला तरी ते असं घेतं काव करत हिंडत बसत नाहीत, गिऱ्हाईक जातं त्यांच्याकडं. शेतकऱ्याची तरा निराळीच. त्यानं माल पिकवायचा, व्यापाऱ्याकडे नेऊन टाकायचा, त्याच्या परस्पर त्या सौद्यांनी त्याचा लिलाव करायचा, वजन करायचं आणि व्यापारी देईल ते पैसे घेऊन आम्ही परत जायचं. व्यापाऱ्यांची ती तरा तर सरकारची वेगळीच. एक कापूस स्वतःकडे घेतला तर 12 भानगडी आणि 17 लफडी. सोसायटीचं कार्ड काढा, बँकेत खातं उघडा, नंबर लावा, थंडी पावसात कुडकुडा. आता आणखीन काय काय परवड होती हे कोणास ठाऊक. उजाडलं. माणसं तांब्या घेऊन लांब जायला लागली, बायका पाण्याचे हांडे घेऊन पाण्याला जायला लागल्या, डुकरं पिलावळ घेऊन हिंडायला लागली. पाळीपाळीनं जाऊन आम्ही तोंड धुवून चहा घेऊन आलो. सावकाशीनं जीनचं फाटक उघडलं, हमालांची लगबग सुरू झाली. झाडलोट, ताडपत्र्या, अंथरुणं, काटे उभं करणं. हळूहळू बायका लुगड्याचे कासोटे घालत बडबडत आल्या. अधिकाऱ्यांचा मात्र पत्ताच नव्हता. पांडाही घराकडनं आला नव्हता. आमच्या पुढं 3-4 गाड्या होत्या. वजन चालू झालं तर गडबड होणार होती. पोती उतरून आत घ्यायची, ताडपत्रीवर ओतून कापसाचा ढीग लावायचा, फोल्डर हातात घेऊन सोसायटीचं कार्ड जवळ ठेवून ग्रेडरची वाट बघायची. बरीच धावपळ होती. पांडा यायला पाहिजे होता. आम्ही एक डोळा जीनकडे आणि एक त्याच्या वाटेकडे लावून बसलो. चला आत घ्या नम्रा पारमानं. एका हमालानं हाळी दिली आणि गडबड उडाली. आळसावलेली धडपडून उठली. पटापटा पोती आत नेऊन रिचवायला लागली. कापूस ताडपत्रीवर ओतला, ढीग केला, कापसातल्या कावड्या, लेंडी बाजूला काढली. हळूहळू ऊन तापायला लागलं. बरं वाटलं. तेवढ्यात ग्रेडर आले. पोरच ती बेलबॉटममधली, झिपऱ्या वाढलेली, नगरी हेल काढून बोलणारी. प्रत्येक ढिगाजवळ जायची, कापसाच्या ढिगात हात घालायची, कापूस चिवडायची आणि फोल्डर हिसकून घेऊन 1, 2, 3 काय असेल तो नंबर देऊन पुढं बघू असं म्हणत त्यांनी माझ्या हातातनं फोल्डर घेतलं, कापूस चिवडला. वरलक्ष्मी, त्यांनी स्वतःशीच म्हटल्यासारखं केलं. त्याच्या आऊसाहेब सावित्री बघा ना, बरोबर कळतो आम्हाला, रंग पालटलाय, लेंडी वेचलेली दिसत नाही. मी चेहरा ओशाळवाणा केला. साधू पुरुषांकडे भक्तिभावानं पाहत राहिलो. तेवढ्यात त्यानं काहीतरी खरकटून फोल्डर माझ्या हातात दिला. आपल्याला काय आशीर्वाद मिळाला. मी बारकाईनं बघायला लागलो. काही समजेना. दोघं तिथे डोकायला लागले. वाघमोड्याचा दत्तू पण आला होता. तो म्हणाला, 2 नंबर दिलाय. कापूस तर पांढरा फेक दिसतोय. दुसरा एक जण म्हणाला. कसं काय झालं कुणाला माहिती. मी म्हणालो तसा दत्तू पुढं होऊन कानाशी लागत म्हणाला, त्याची बी एक आयडिया आहे बाबूराव. कालच्या धरणं मी त्याच्या मागच आहे नाही का. आता आमचा बघा समजा कापूस 1 नंबरमध्ये जातो का नाही ते. आणि ते कसं काय. तीच तर गोम आहे. अहो जरा हातात सारखं व्हायचं. असं म्हणून तो हसला. मी मात्र खट्टू झालो. तेवढ्यात हमालांचा कालवा उसळला. आमच्या ढिगाचं वजन करायचं होतं. भराभरा वेळी भरून काट्याकडे नेऊ लागले. एवढा तेवढा कापूसमध्ये पडायला लागला. तेवढा तत्परतेनं लोटून बायका त्यांच्याकडच्या ढिगात लावायला लागल्या. काट्यावरही खाली पडलेला तिकडे सोडून घ्यायला लागल्या. परत आमची तारांबळ उडाली. चेळी मोजायची का कापूस सांभाळायचा का पोती नीट ठेवायची. शेवटी एकदाचं वजन झालं. वजन चिठ्ठी आणि फोल्डर जीनच्या ऑफिसात घेऊन गेलो. फोल्डरमधनं कागद काढून त्याला वजन चिठ्ठी टाचून त्यानं सही घेतली, कार्ड पाहिलं आणि जावा म्हणाला. या 8-15 दिवसात या म्हणजे चेक मिळेल. आमच्या हातात काहीच नव्हतं. कापसाचं वजन म्हणा, पोचपावती म्हणा, काहीही नाही. हरभरे खाऊन हात कोरडे तसे हात झटकत बाहेर आलो. पोत्यांचा बिंडा करून गाडीत टाकून गडी वाटच बघत होता. बैल भुकेनं जार झाली होती. किती भरला कापूस. दत्तूनं मागून येत विचारलं. खरंच की, चायला किती भरलं ते बघायचं विसरलोच की. मी परत ऑफिसात गेलो. वजन विचारून आलो. खेकसत त्यांनी वजन सांगितलं. वजन चिठ्ठीतली एक प्रत हातात कोंबली. काय राव आड्याण्याचा कारभार सगळा, कवा सुधारायचे तुम्ही, वगैरे वगैरे ऐकून घेतलं. कापूस 3 क्विंटल भरला होता. आईला एवढा मोठा ढेग दिसत होता. पांडासुद्धा म्हटला होता 7-8 क्विंटल भरल म्हणून. आईला काय वजन भरलंच नाही. मी कचवचलो. किती. दत्तूनी विचारलं. 3 क्विंटल.
आपल्या सभापतीचा 2 एकरात 40 क्विंटल कापूस निघालाय. दत्तू गाडीत चढून बसत म्हणाला, हां म्हणजे एकरी 20? मग अहो त्याला आयडिया लागती. तो उत्साहात पुढं सांगायला लागला, अहो एवढ्या डेघऱ्यात काय कळतंय, पुन्हा वजन कमी होतंय हे एक कारण आहेच, आणि जास्त पचन असं झालं तर आग लावून मोकळं घ्या अधिकारी. आईला राशानं पुढारी गवरगंड होणार आणि शेतकऱ्याचं कसं व्हायचं? सगळा तोटा दाखवून पुन्हा हाय की धत्तोरा. असंच हे बघा, तुम्ही सुद्धा जर अगोदर बोलला असता तर ग्रेडरची नसती का गाड घालून दिली. तेवढ्यात पांडा आला घाम पुसत. वजन कमी भरलेलं, कापसाला 2 नंबर मिळाला. या सगळ्याचा राग त्याच्यावर काढत मी म्हणालो, या मालक या, काही चहा पाणी मागो का तुमच्यासाठी? ल्याका काल संध्याकाळी जे गेलायस ते आत्ता उगवतोय वे, सगळं पार पडले हो. हां अहो ते सकाळची एसटीच होकली बघा, तसंच चालत पळत आलो तरी. काय झालं का सगळं? चला आता मॉब झाला पायका. किती भरला? नंबर कोणचा मिळाला? त्याला सगळं सांगितल्यावर त्याचा विश्वासच बसना. इतका कमी कसा भरला? मी स्वतः निवडून स्वच्छ केलता कापूस. हे तुणतुणं त्यानं लावलं. तो माझ्यावरच संशय व्यक्त करतोय हे ध्यानात आल्यावर मी एका दुकानदाराकडनं वजन चिठ्ठी त्याला वाचून दाखवली. नाही तसं तुमच्यावर नाही अण्णा, पण असं झालं तरी कसं? असं म्हणायला लागला. 2 हेलपटे घातल्यावर चेक मिळाला. तो बँकेत भरला तर बँकेतल्या अधिकाऱ्यांनी 8 दिवसांनी या असं सांगितलं. पांडा दररोज हेलपटे घालतच होता. शेवटी हिशेबाला बसलो. पहिले 100 रुपये, 8 पायल्या ज्वारी, पुन्हा दिवाळीला 50 रुपये उचल, असं सगळं उतरून घेतलं तरी पांडाकडेच काहीतरी 20-25 रुपये फिरायला लागले. पांडा जमिनीवर रेघोट्या मारत बसला होता. कसं गरिबानं जगायचं सांगा बरं आता? सगळं अंगलटच आला ना यो धंदा. मी म्हणलं काहीतरी येत्यान पैसे, संक्रांतीला बायकोला एखादं लुगडं घेऊ, पण कसलं काय आणि फाटक्यात पाय. आता ही 25 रुपयाची फेड करायची पाळी आली. फुकट राबल्यागत झालं की हो. तो बोलत राहिला आणि चुकी माझी असल्यासारखा मी ओशाळवाणा ऐकत राहिलो. तो उठून गेला, परत फेडीचं काहीही न बोलता. तो गेल्यावर बायको आतनं काढली, तरी मी सांगत होते आपला भुईमुग लावा, पोरांना शेंगा खायला होत्या, इकाया घावल. पांढरा नाग यो कापूस मजी, आणि वर त्या पांड्या मुडद्याचा त्वारा बघा. उचल नेली आणि पुन्हा वर फुकट राबला जणू आमच्या रानात असा त्याचा त्वारा. ह्यापेक्षा कापसाच्या गाद्या केल्या असत्या तर बरा पैसा झाला असता, आणि आपल्याला बी या पटकुराव झोपावं लागतंय ते तरी वाचलं असतं. मी आपला ऐकत राहिलो. 4-6 महिन्यांनी कापसाचा चेक मिळतोय असं ऐकलं म्हणताना एकदा नात्यापुत्याला गेलो. खरेदी विक्री संघाच्या ऑफिसात गेलो. जातानाच लावावं लागलं तर म्हणून 20 पैशाचं पावतीचं तिकीट नेलं. मागच्या वेळी या तिकिटासाठी हिंडायला लागलं होतं आणि 8 आणे खर्चायला लागले होते. नावगाव सांगितल्यावर कारकुनानं सही घेतली, चेक हातात दिला. मी नीट डोळे फाडून वाचलं, 2 रुपये 93 पैशाचा चेक. एस टी भाड्याला 3 रुपये गेले होते आणि पावतीच्या तिकिटाला 4 आणे. आता बायकोला तोंड कसं दाखवावं असा विचार करत मी तिथे खोळ्यासारखा उभा राहिलो. श्रोते हो, ही होती कहाणी पांढऱ्या नागाची. ही कथा लिहिली आहे बाग केसकर यांनी, आणि ही कथा आहे त्यांच्या चल रे भोपळ्या या विनोदी ग्रामीण कथासंग्रहातली. कथा कशी वाटली हे कमेंट करून कळवा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि हां, त्यांनाही माझ्या वतीनं चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करा. आत्ता वरती उजव्या हाताला जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक केलं तरी चॅनल सबस्क्राईब करता येतं, हे लक्षात घ्या. ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनल. दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.